कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 27 मेच्या भागात कावेरी मनोमन आत्ता विचार करते की बरं झालं मी मांना सगळं काही खरं सांगितलं नाही. जर सांगितलं असतं तर त्यांनी मला इथे राहूच दिलं नसतं. चिकू आणि माझं काहीच नातं नाहीये हे कळल्यानंतर त्यांनी मला घरातून हाकलूनच दिलं असतं. आत्ता माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं काऊला मी दिलेलं वचन आहे आणि ते मी निभावणारच असा स्वतःशी पक्का निर्धार केलेला असतो. यमुना सुलक्षणाला विचारते, बाहेरून आलेल्या लोकांचा मनमानी कारभार आपण किती दिवस सहन करायचा आहे. आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा उचलते ती मुलगी. विद्या ते सगळं ऐकत असते. मनोमन विचारात पडते की मी म्हटलं होतं ना माझी सासू आगीत तेल ओतते. कावेरी वहिनींबद्दल मानशी या दोघी किती काही बोलून राहिले आहेत. मला तर आता खूप टेन्शन येऊन राहिले. ज्या वेळेस ती विचारात पडलेली असते तेव्हा सुलक्षणाचा राग तिच्यावरती बरसतो. येऊन तिला जाब विचारते की विद्या, मी तुला काय सांगून गेले होते. घरातले सगळी कामं तू एकटीने पार पाडायची कोणाच्याही मदतीशिवाय. मग त्या मुलीची मदत तू घेतलीच का. तेव्हा विद्या माफी मागते आणि सुलक्षणाला सगळं खरं सांगून टाकते की नाही मा, कावेरी वहिनीने मला मदत केलेलीच नाही आहे. नाही म्हणजे माझी तब्येत ठीक नव्हती ना, त्यांनी फक्त मला व्हॅक्यूम क्लीनर आणून दिला होता माझी कामं पटापट उरकतील त्यासाठी. परंतु सॉरी, माझं चुकलं असेल तर मला माफ करा. आत्ता सुलक्षणाच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि तिला लक्षात येतं की या दोघी कावेरीच्या विरोधात भडकवण्यासाठी मनगणन कहाणी रचत होत्या. सुलक्षणा यमुना काकू दोघींनाही आता सक्त ताकीद देते की परत जर का साफसफाई करत असताना तुम्हाला जर का त्याचा त्रास झाला तर आपापल्या खोलीत दरवाजे लावून बसायचं. त्या दोघेही धक्क्याने तिच्याकडे बघतात. विद्याला सुद्धा तात्पुरतं काही कळेनासं होतं की मानने चक्क तिची बाजू घेतली. इकडे कावेरीने चिकूची साथ सोडायची नाही असं वचन घेतलेलं असतं आणि खरं तर ते पत्र यमुना काकू दोघींनीही उदय घरीपर्यंत पोहोचू नये म्हणूनच पाठवलेलं असतं. परंतु त्याचा आता इथे कावेरी वेगळाच अर्थ काढते आणि काऊ दरीत पडण्यापूर्वीचं सगळं त्या दोघींचं बोलणं तिला आठवतं की पत्रातली गोष्ट खरी ठरली. माझ्या चिकूचा जीव अजूनही धोक्यात आहे. तू त्याची आई बनून राहा. जोपर्यंत तो सुरक्षित हातात पोहोचत नाही तोपर्यंत तू त्याची साथ दे. इकडे काकू हवालदिल होऊन विचारते की अहो वहिनी असं कसं. तेव्हा सुलक्षणा त्या दोघींच्याही डोक्यातला भ्रम दूर करते. मी विद्याला दिलेली शिक्षा तिने पूर्ण केली आहे. मी तिला असं सांगितलं होतं की घरातलं सगळं काम तिने एकटीने पार पाडायचं. घराची साफसफाई करत असताना मशीन वापरू नको असं सांगितलं नव्हतं आणि तिने तुझी शिक्षा पूर्ण केली कोणाचीही मदत न घेता. आता प्लॅन यांच्या अंगलट आलेला असतो. सुलक्षणाचा राग तर यांच्यावरतीच बरसतो. या दोघींचाही प्लॅन आता पूर्णपणे फुस झालेला असतो. कारण ज्या वेळेस काकू तिथे सुलक्षणाला कावेरीबद्दल विचारते की त्या मुलीला तर शिक्षा, तेव्हा सुलक्षणा स्पष्ट बोलते की त्या मुलीचा आणि आपल्या घराचा काडीचाही संबंध नाही आहे. त्यामुळे त्या मुलीला मी काहीच बोलणार नाही. त्या दोघेही हादरतात आणि धक्क्याने एकमेकींकडे बघतात. परंतु विद्याला इतकं मस्त वाटत असताना या दोघींचा प्लॅन त्यांचा अंगलट गेलेला असतो. विद्या तर सुटलेलीच असते. बरोबर कावेरीला सुद्धा माफी मिळालेली असते. सुलक्षणाने घेतलेला निर्णय त्या दोघींना पटलेलाच नसतो. यमुना मुद्दाम परत कावेरीच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करणार तर सुलक्षणा हात वरती करते. आता तिचा हात हवेत येताच तिची बोलती बंद होते. तोंडातून शकार शब्दही फुटत नाही. सुलक्षणा तिथे यमुनाला सांगते की त्या मुलीचा आणि आपला संबंध नाहीये. म्हटलं ना मी, ती या घरची पाहुणी आहे. 4 दिवस राहील आणि जाईल. या विषयाची चर्चा आता इथेच बंद. यमुनाला ती मुलांकडे लक्ष द्यायला सांगते आणि काकूला म्हणते की पौर्णिमा, जरा जास्तच डोकं दुखत असेल ना तर यमुनाकडून चेपून घे. आता कसं विषय जिथल्या तिथे मिटलेला असतो. खऱ्याला न्याय मिळालेला असतो. सुलक्षणा तर तेथून निघून जाते. परंतु यमुना मात्र खूपच चवताळून उठते. कारण तिने कावेरीच्या विरोधात एक कट रचला आणि तोही प्लॅन फिसकटला. विद्याला तर त्या दोघींवरती इतकं हसू येतं ना. त्यानंतर रात्रीच्या वेळी यश मुलांसोबत दंगा घालत असतो, मस्ती करत असतो, खेळत असतो. तेव्हा तिथेच निशा, कावेरी चिकूला घेऊन येतात आणि विद्या सुद्धा पोहोचते. विद्या विचारते की भाऊजी तुम्ही खेळ खेळताय का. तेव्हा यश म्हणतो की हो, आता त्यांना सुद्धा त्या मुलांसोबत खेळावंसं वाटतं. विद्या लगेच विचारते की भाऊजी आपण सगळ्यांनी मिळून खेळ खेळला तर चालेल. तेव्हा यश म्हणतो की हो हो चालेल. निशा लगेचच सोफ्यावरती बसते. तेव्हा कावेरीला ती म्हणत असते, खेळ खेळण्यासाठी आग्रह धरत असते. कावेरी नकार देते. परंतु यश मुद्दाम आता भन्नाट युक्ती करतो. कारण त्याला कावेरीचं सत्य जाणून घ्यायचं असतं की ती कोण आहे. ज्या वेळेस मुलं कॅरम खेळायचं ठरवतात तेव्हा यश म्हणतो की नाही नाही,
आपण मस्त दुसरा एक इंटरेस्टिंग गेम खेळूयात. कावेरीला सुद्धा तो आग्रह धरतो. तेव्हा कावेरी त्यांच्यासोबत तिथे बसते. यश तिच्याकडे पाहत विचार करतो की आता हिचं सत्य जाणून घेण्याची हीच खरी वेळ आहे. किचनमध्ये काकू काम करत असताना सुलक्षणा येऊन तिला जाब विचारते की आज तू चक्क विद्यावरती हात उगारलास. तेव्हा काकू सुलक्षणासमोर आपलं मत मांडते की तुम्ही बघितलं ना की तिने आपल्या घराचा नियम मोडला. सुलक्षणा विचारते की मग तू स्वतःचा धरबंद सोडला, कोणावरतीही हात उगारायचा नाही. आपल्या घराचा नियम माहिती नाही आहे का तुला? लहान मूल चुकलं तर त्याला प्रेमाने समजावायचं असतं, हात उगारायचा नसतो. सुलक्षणा फक्त एवढं बोलून गप्प बसत नाही बरं का, काकूंची चांगली खरडपट्टीच काढते. ती विचारते की विद्याबद्दल तुझ्या मनात सतत धुमसं तर असतंच, ते मला कळतं, परंतु उगाचच वाढवायचं कशाला म्हणून मी नेहमी गप्प बसत आले. सुलक्षणा काकूंना सक्त ताकीद देते की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कोणी कसंही वागलं तरी त्याच्यावरती हात उचलायचा नाही. आणि जर का तू इथून पुढे कोणावरती हात उचलला तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणीच नसेल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. काकू तिच्या पुढे फक्त नंदीबैलासारखी मान डोलावते. सुलक्षणा पौर्णिमाला म्हणजेच काकूला तिच्या तिथे चालू असणारं काम करायला लावते. बाहेर मस्त सगळेच जण गेम खेळायत असतात. तेव्हा यश त्यांना गेम समजावून सांगतो की मी तुम्हाला एक शब्द देणार आणि त्या शब्दाच्या रिलेटेड तुम्हाला जे काही सुचेल ते तुम्ही पटकन सांगून टाकायचं. तेव्हा विद्याला काही कळत नसतं. विद्या तिथे यशला रिक्वेस्ट करते की भाऊजी हा कसला गेम आहे, त्यापेक्षा आपण गाण्याच्या भेंड्या सापशिडी असं काहीतरी खेळू शकतो ना. तेव्हा यशला कावेरीचं सत्य जाणून घ्यायचं असतं आणि हीच ती खरी वेळ त्याला वाटते. म्हणूनच तो विद्याची समजूत घालतो की वहिनी खूप छान गेम आहे, तुम्हाला सगळ्यांनाच मजा येईल. तो निशाला पहिला शब्द देतो, ती म्हणजे शिस्त. तेव्हा निशाच्या तोंडून आपसुकच मा उत्तर येतं. त्यानंतर यश पार्थला शब्द देतो सुपर हिरो, तेव्हा त्याच्या तोंडून नाव निघतं आयरन मॅनचं. अनुष्काला तो शब्द देतो टेस्टी, तेव्हा अनुष्का पिझ्झा म्हणते. आत्ता विद्याला खरा गेम समजलेला असतो. ती यशला रिक्वेस्ट करते की आता मला लक्षात आलं, तुम्ही मला विचारा ना. यश मुद्दाम तिला शब्द देतो हँडसम. तेव्हा विद्या बोलते की माझा नवरा. आता हे सगळेच जण मिळून तिला चिडवायला लागतात. कावेरीला सुद्धा हळूहळू मजा यायला लागते आणि तिला सुद्धा खूप हसू येतं. यश मुद्दाम आता सगळ्यांना एक एक शब्द द्यायला लागतो. तो समुद्र म्हणताच निशा कोकण बोलून जाते. स्वीट शब्द घेताच अनुष्काच्या तोंडून बाहेर पडतं माझी आई. तेव्हा यश विद्याला शब्द देतो की भयंकर. ती म्हणते की माझ्या सासूबाई. तेव्हा काकू विषय असा ऐकताच परत सगळेच जण खो खो हसायला लागतात. त्यानंतर यश सगळ्यांना शब्द विचारत डायरेक्ट कावेरीला एकदम विचारतो की तुमचं नाव. कावेरी बोलून जाते की कावेरी. तीही हसत यशला प्रश्न पडतो की इतक्या फास्ट विचारून सुद्धा हिने स्वतःचं नाव कावेरी असं का सांगितलं असावं. यश विचार करतो की जे कोणी आहे ते पूर्ण तयारीनिशी आले आहे. विद्या आता यशला म्हणत असते की अहो भाऊजी थांबलात का, विचारा ना. इतक्या डोरबेल वाजते. निशा कोण आहे ते पाहण्यासाठी जातात. दारामध्ये इन्स्पेक्टर उभे असतात. त्यांना पाहता तिला धक्काच बसतो. ज्यावेळेस इन्स्पेक्टर घरात येतात तेव्हा त्यांना पाहता कावेरीची घाबरगुंडी उडते आणि विचारात पडते की मंदारबद्दल चौकशी करायला आले नसतील ना. आणि कावेरी चिकूला घेऊन तोंड डपवते तो निघून जाते. यश तिच्याकडे पाहत असतो. यश विचारात पडतो की पोलिसांना बघून ही आत का गेली असावी. खरं तर ते यमुनाचे नवरा असतो. पार्थ जाऊन त्याला खट्ट मिठी मारतो. पार्थला तो उचलून घेतो. पार्थ तिथे तक्रार करतो की बाबा तुम्ही मला भेटायला का नाही आलात. तेव्हा त्या छोट्याच्या मुलाला ते समजावत असतानाच अचानक सुलक्षणा श्रीकांत दोघेही बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर इन्स्पेक्टरला म्हणजेच यमुनाच्या नवऱ्याला पाहता क्षणी त्यांनाही खूप मोठा धक्का बसतो. श्रीकांत सुलक्षणा येता क्षणी ते इन्स्पेक्टरला यमुनाच्या नवऱ्याला सुलक्षणाचा त्याच्यावरती राग तर असतोच. श्रीकांत त्याच्याशी बोलतो की या जावई बापू. तो जाऊन श्रीकांत सुलक्षणाचे आशीर्वाद घेणार तर सुलक्षणा आशीर्वाद न देता मागे सरकते. तेव्हा त्यांचा अपमानच होतो. परंतु ते सगळं विसरून ते त्यांच्यासोबत सामील होतात, त्यांच्यासोबत बसतात. श्रीकांत विचारपूस करत असतो. तेव्हा ते इन्स्पेक्टर त्यांना सांगतात की मी खरं तर कालच पुण्यात आलो आहे, आजपासून माझी जॉईनिंग होती ना इथे. म्हटलं जाऊन पार्थला भेटावं. इतक्यात यमुना येते आणि यमुना तिच्या नवऱ्यालाच जाब विचारायला लागते की इथे भेटायला यायची काय गरज होती. आता वातावरण थोडंसं तापलेलं असतं, लहान मुलंही तिथे असतात, उगाच त्यांच्या समोर तमाशा कशाला. म्हणून सुलक्षणा निशाला मुलांना रूममध्ये घेऊन जायला सांगते. पार्थला त्याच्या बाबांना सोडून कुठे जावंसच वाटत नाही. तो त्यांचा हात सोडायला तयारच नसतो. पार्थ हट्टीपणा करतो. सुलक्षणा निशा त्याला समजावत असतात. तेव्हा त्याचे बाबा त्याला सांगतात की बाळा जा,
तो जात असताना निशाला म्हणतो की मला नाही राहायचं इथे, मला माझ्या पप्पांसोबतच जायचं आहे. आता घरातल्या सगळ्यांनी त्याचं बोलणं ऐकलेलं असतं. यमुनाच्या रागाचा पाराही चढलेला असतो आणि आवाजही वाढलेला असतो. तो आवाज कावेरीला ऐकू येतो. कावेरी बाहेर डोकावत असताना यमुना तिथे तिच्याच नवऱ्याला जा विचारत असते की तुला 1000 वेळा सांगितलं ना की इथे येत जाऊ नकोस, तरी तू का ऐकत नाहीस आणि सतत पार्थला भेटायला इथे का येतोस तू? तेव्हा मोहित तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की पार्थ माझाही मुलगा आहे. यमुना त्याला सक्त ताकीद देते की माझ्या मुलावरती हक्क गाजवायचा नाही. रागात असलेली यमुना सर्वांसमोर तिच्या नवऱ्याला बोलून टाकते की मुळात तू माझ्या मुलाला भेटायला येतोच का? नाही म्हणजे तुझ्यापाशी आहे ना ती मुलगी. तेव्हा तो देखील खूप चिडतो आणि मोहित आवाज वाढवून यमुनाला तिचं तोंड बंद करायला सांगतो. घरातले सगळेच जण, जास्त तर रागात सुलक्षणा असते, ती त्याच्याकडे पाहताच तो शांत होतो. तो ज्यावेळेस उठून येतो तेव्हा शांतपणे तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की हे बघ यमुना, त्या मुलीची यात काहीही चूक नाही आहे, तिला काहीच बोलू नकोस. तेव्हा यमुना डायरेक्ट त्याच्यावरती गंभीर आरोपच करते की अरे तू बोलतोयस हे सगळं, तू तर फसवलंयस मला. मोहित यमुनाला सांगतो की त्यावेळेस सुद्धा मी तुझे गैरसमज दूर करायला तयार होतो आणि आत्ताही मी तयार आहे. यमुना तिथे तडकाफडकी निर्णय घेते की मला तुझ्या मुळात ऐकूनच घ्यायचं नाही आहे आणि ती रागात तेथून निघून जाणार तर सुलक्षणा तिला अडवते. दोघेही रागातच असतात, एकमेकांना खूप काही बोलायला लागतात. यमुना तिथे मोहितला म्हणते उगाचच सगळ्यांसमोर मला खोटं भासवू नकोस आणि मोहितही तिच्यावरती ओरडतो की तू काय केलेस मग? तू माझ्या कुटुंबियाच्या आणि माझ्या मुलाच्या मनातून उतरवलंयस मला. आता ते दोघे इतके भडकलेले असतात की यश त्यांच्यात मध्यस्थी करतो, त्यांची शांतपणे समजूत काढतो की हे बघा, जे काही बोलायचं असेल ते शांतपणे बोला. तेव्हा सुलक्षणा उलट यशलाच ताकीद देते की तू या सगळ्यांमध्ये पडूच नकोस यश, कारण आता त्यातून काहीच निष्पन्न होणार नाहीये. हे बोलणं आधीही झालं होतं आणि आताही होतंय, परंतु निष्पन्न काहीच झालेलं नाहीये. फक्त या सगळ्या प्रकरणातून मनस्ताप झालाय आणि माझ्या मुलीने खूप मनस्ताप सहनही केलाय. हात सोडून सुलक्षणा मोहितला तेथून निघून जायला सांगते. यशला कळत नसतं की इतक्या तडकाफडकी निर्णय कसा घेऊ शकतात हे. त्यांना थोडासा वेळ द्यायला हवाय, एकमेकांना समजून घ्यायला हवाय, जे गैरसमज झाले ते दूर करायला हवेत. मोहित तिथे पुढाकार घेऊन हात जोडत सुलक्षणाची माफी मागतो आणि विचारतो की मला तर आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की तुमच्यासारखं खऱ्या खोट्याचा न्याय निवडणं करणारी यमुनाच्या बालिशपणाचा साथ कशी काय देऊ शकते. तेव्हा सुलक्षणा आपलं स्पष्ट मत मांडते की मी माझ्या मुलीची बाजू घेते, तिला पाठिंबा देते, कारण ती जे बोलते ते खरं आहे आणि तिच्यावरती आमचा विश्वास आहे. आजपर्यंत तुम्ही तेच तर करत आला आहात. तुमच्या अनैतिक संबंधाबद्दल कळलं मला. तेव्हा मोहित आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो की माझे कधीच अनैतिक संबंध नव्हते, यमुना खोटं बोलते. तेव्हा सुलक्षणाही चिडते, खोटं तर तुम्ही बोलताय, माझ्या मुलीची फसवणूक केली आहे तुम्ही. स्वतः ब्रह्मदेवानी जरी येऊन तुमच्याबद्दल सांगितलं ना, तुम्हाला पाठिंबा दिला ना, तरीही त्यावरती मी कधीच विश्वास ठेवणार नाही. केवळ कोर्टाची ऑर्डर आहे म्हणून मी पार्थला तुम्हाला भेटायला परवानगी देते, कारण तुमच्या विचाराची आणि तुमची सावलीसुद्धा मला माझ्या नातवावरती पडू द्यायची नाही आहे. आणि तुमचं भेटून बोलून झालं असेल तर या आता, असं बोलत ते हात सोडत त्याला तेथून हकलवण्याचा प्रयत्नच करते. कावेरी हे सगळं पाहत असते, ऐकत असते. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. महिला आयोगाकडे सुलक्षणाच्या विरोधात तक्रार दाखल केलेली असते. सगळ्या महिला आता सुलक्षणाच्या नावाने खड्या फोडतच तिच्याकडे येतात आणि खूप मोठा खुलासा होतो की तुमच्या सुनेने स्वतःहून तुमच्या विरोधात तक्रार केली आहे. तेव्हा इन्स्पेक्टरांना तर घरातले कोणीही सुलक्षणाला अटक करू देतच नाही. तेव्हा सुलक्षणा यशला म्हणते की पाहताय ना, तुमच्या हट्टासाठी, तुमच्या म्हणण्याखातर त्या मुलीला घरात घेतलं मी, परंतु माझ्या चांगुलपणाचं तिने काय फळ दिलं. स्वतः यमुनाचा नवरा तिथे सुलक्षणाला अटक करायला आलेला असतो. सुलक्षणाला जेव्हा ते अटक करून घेऊन जातात तेव्हा यश मात्र खूप भडकतो आणि मनोमन विचार करतो की तुला आता मी सोडणार नाही, तुझं सत्य काय आहे ते घरच्यांना सांगून टाकेल. आता कावेरीचं खरं यशच्या तोंडून बाहेर कसं पडेल आणि यश त्याच्या माला सुखरूप कसा सोडवून आणेल. पाहणं मनोरंजक असतं.